हाऊ आर यू? फाईन? व्हेरी नाईस. आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? हो विद्यार्थ्यांनो, अभ्यास करायलाच पाहिजे. कारण येत्या 20 ऑगस्टला तुमची प्रथम चाचणी परीक्षा होणार आहे विद्यार्थिनींनो. फर्स्ट युनिट टेस्ट. आणि तुम्ही घरी राहून कसा अभ्यास केलाय हे आता आम्हाला समजणार आहे. ठीक आहे? मग त्यासाठी काय पोर्शन आहे ते आपण बघूया. बघा, कंटेंट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आपण आत्तापर्यंत काय अभ्यासलंय? युनिट 1 मधलं बी द बेस्ट, अँड्रोक्युलस अँड द लॉयन. युनिट 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मग हे संपूर्ण जे कंटेंट्स आहे आपण जे शिकलेलो आहोत, म्हणजे पान नंबर 1 पासून तर पान नंबर 15 पर्यंतचा सिलेबस तुम्हाला प्रथम युनिट टेस्ट साठीचा आहे, जी येत्या 20 ऑगस्टला 20 मार्कांची होणार आहे. ठीक आहे? आणि तुमच्या सिलेबस मधून जो तुम्हाला सेल्फ स्टडी करायला सांगितलेला आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला अगोदर माहिती दिलेली आहे. ते तुम्हाला घरीच अभ्यासायचं आहे आणि काय आम्हाला शिकवायचं आहे, पण त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. तर तो कोणता होता? मिस स्लीपर. नंतर युनिट 2 मधला 2.5 अ हिरोईन ऑफ द सी. आणि युनिट 4 मधला द वेट. हे सेल्फ स्टडीसाठी आहे आणि ज्याच्यावरची जे लँग्वेज स्टडी आहे, इंग्लिश वर्कशॉप आहे, ग्रामर फोकस आहे आणि वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे, या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, पण त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी. आणि जे तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं गेलेलं आहे पान नंबर 1 पासून तर पान नंबर 15 पर्यंतचं, याच्यावर मात्र प्रश्न विचारले जाणार आहेत. आता ते आपण काय करूया, पटकन सोडवून बघूया. बघा, ही दिसते इंट्रोडक्टरी ऍक्टिव्हिटी. समजलं? आठवतंय तुम्हाला शिकवलेलं? हा आहे फुल फॉर्म आणि हा आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला असेल त्याचा तुम्हाला फुल फॉर्म लिहायचा असेल किंवा फुल फॉर्म दिलेला असेल त्याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे. ठीक आहे? मग हे पण आपण अभ्यासलेलं आहे. तुम्ही वहीमध्ये उतरवलेलं असेल तारीख टाकून. हे पान नंबर 1 वर. मग याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हे बघा, ही पोएम आहे, आपण बी द बेस्ट ही आपण शिकलेली आहे आणि हे वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी पण आपण सोडवून घेतले. याच्यावरची चिटचॅट वरची प्रश्नांची उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहिलेली असणार आहे हे सगळं. आणि हा जो सेट दिलेला आहे, हा सेट तुम्हाला क्रमानुसार लावायचा आहे. तो आपण लावून पण घेतला होता. पुन्हा एकदा तुम्हाला एक सोडवून सांगते. बघा, रिव्हर, स्ट्रीम, सी आणि ओशन हा जो क्रम दिलाय, रिअरेंज इच ऑफ द अबव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज. म्हणजे छोटेसे बडे तक, छोट्यापासून मोठ्यापर्यंत कसे कसे ती वाढ होत जाते, तसे तुम्हाला काय करायचे ते क्रमानुसार लावायचे. आता पहिलं जर आपण बघितलं, सुरुवातीला काय असतं? स्ट्रीम असतं, है की नाही? म्हणून मग इथे तुम्ही काय लिहाल? स्ट्रीम, STREM. स्ट्रीम नंतर त्याच्यात काय काय तयार होते? नदी तयार होते. म्हणून मग तुम्ही इथे काय लिहाल? रिव्हर. ठीक आहे? मग रिव्हरचं काय नंतर काय होतं? सी, समुद्र. आणि सगळ्यात शेवटी मग काय होतं? ओशन. ओशन म्हणजे काय? महासागर, समुद्रापेक्षा पण मोठा असलेला असा. म्हणजे हे झालं छोटं आणि हे झालं मोठं. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे? क्रम लावायचे. आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट आपण पाहिली विद्यार्थिनींनो, या गोष्टीमध्ये समजा परीक्षेमध्ये दुसरी गोष्ट दिलेली असणार आहे, तर इथे असे शब्द दिलेले असणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय ते याच्यामध्ये व्यवस्थित भरायचे आहेत. आपण ते भरून घेतलेले आहेत. आणि इथे या ठिकाणी मॉरल ऑफ द स्टोरी, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आपल्याला काय शिकायला मिळालं होतं? फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर अशा प्रकारचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजलं? हे झालं 1.1 वरचं, पान नंबर 2 वरचं. पुढचं जे आहे, ही कविता आपण शिकलेलो आहोत. बी द बेस्ट. याच्यामध्ये जे मार्जिन क्वेश्चन दिलेले आहेत बघा, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्कर्प. याची पण उत्तर मी शिकवताना सांगितली होती, वहीमध्ये तुम्ही लिहिलेली असणार आहे. नसेल लिहिली तर लिहून घ्या, कारण हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड स्कर्प. आता पाईन हे आकाराने कसं असतं?
आणि स्कर्व ह्या आकाराने कसं असतं. इफ यू पाईन spread and grown up on the top of the hill and it is in big size and scurf is a small size and it grown in the valley. हा त्याच्यामधला काय आहे विद्यार्थिनींनो फरक आहे. मी जे तुम्हाला समरी लिहायला सांगितली होती त्या समरीमध्ये तुम्हाला जर तुम्ही लिहिलेली असणार आहे तर तुम्हाला याची उत्तरं लिहिता येतील, कारण कवितेची उत्तरं जी आहेत ते लिहिताना आपल्याला अडचण येते. म्हणून मी कायम सांगत असते की शिकत असताना बघत असताना पुस्तक समोर ठेवायची गरज नाहीये विद्यार्थिनींनो. मी पेज उपलब्धच करून दिलेलं असतं, फक्त तुम्ही वही पेन आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने जर बसलात तर तुम्हाला नोट काढणं पण सोपं होतं आणि उत्तरं पण लिहायला अतिशय सोपं होतं. म्हणजे गाईड नको, डायजेस्ट नको आणि कुठेही ट्युशनला आपल्याला घराबाहेर निघायचंच नाहीये, त्याच्यामुळे ट्युशनचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून जो अभ्यास करताना आपण फुल कॉन्सन्ट्रेशनने आणि सोबत वही आणि पेन घेऊन बसलात तर इट विल बी व्हेरी इझी टू स्टडी ॲट होम व्हेरी वेल. ओके. मग ही कविता जी आहे मार्जिन क्वेश्चन्स जे आहे ते लिहून टाका. त्याच्यानंतर हे डार्कन वर्ड दिलेले आहेत, त्याचे विचमीन इथे दिलेले आहेत. याच्यातला विचमीन पण विचारला जाऊ शकतो. सपोज इथे दिलेलं आहे फाइंड आउट द सिनॉनिम्स वर्ड्स फ्रॉम द पोएम आणि दिलेला असेल शब्द अ स्ट्रीम, मग तुम्ही काय लिहायचंय रील. तर अशा प्रकारचे प्रश्न हा मार्जिन प्रश्न मधला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, विचमीन मधून तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्स याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे आपण अभ्यासलेलं आहे पान नंबर 3 वरचं. ओके. मग पुढे बघा आता हा वर्कशॉप आहे पान नंबर 4 वरचा इंग्लिश वर्कशॉप. याच्यामध्ये तुम्हाला गोल दिसत आहेत बघा. हा गोल कसा आहे आकाराने स्मॉल आहे. हा गोल कसा आहे आकाराने बिग आहे. मग हे जे शब्द दिलेले आहेत विद्यार्थिनींनो इनटू ब्रॅकेट्स दे हॅव गिवन द वर्ड्स. यू हॅव टू राईट classify the words according to their size. If the word is small, now write down the name of the word in these small circle. If the word seems as a big, you have to write down the words in the big circle. Okay. तर मी एक तुम्हाला सोडवून आपण बघितलं होतं. मस्की is the name of the fish and it is in big size. So you have to write down the words in here in this circle. MU बघून बघून स्पेलिंग चुकतात तुम्ही विद्यार्थिनींनो, बघून बघून बरोबर लिहायचंय. पाठांतर करायची गरज नाहीये. तुम्हाला उत्तरं शोधता आली पाहिजे. अशा प्रकारे भाषेमध्ये आता ऍक्टिव्हिटी आहेत आणि तुम्हाला तर्क लावून उत्तर लिहिता आली पाहिजे. नंतर ट्री हे आकाराने कसं आहे मोठं आहे, मग कशात लिहाल बिग मध्ये लिहाल की नाही. त्याच्यानंतर पाईन लेक हे बघायचंय तुम्ही कवितेमध्ये आपण अभ्यासलोय त्याच्यानुसार काय करायचंय याचं वर्गीकरण करायचंय. छोटा असेल छोट्यात, मोठा असेल मोठ्यात, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघितलेलं होतं फ्रॉम अ ग्रुप ऑफ 4 रीड ईच स्टांजा इन द पोएम. आता हे वर्गामध्ये आपण शाळेत असतो तर केलं असतं, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी करायची गरज नाही. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड शोधता येतात तुम्हाला. आता कवितेमध्ये रायमिंग वर्ड कसे शोधायचे बघा बरं. ही कविता आहे, या कवितेमध्ये रायमिंग वर्ड यमक जुळणारे शब्द कोणता आला हिल, रील, ग्रास, पास. त्याच्यानंतर हियर, नियर, स्टार, आर. किती पेअर आल्या एकूण? ही झाली 1, ही झाली 2, हे झालं 3 आणि हे झालं 4. म्हणजे हाऊ मेनी रायमिंग वर्ड्स आर देअर? पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स किती लिहाल इथे बघा 4 आहे की नाही. रील, हिल, स्टार, नियर हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत, परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आणि या ठिकाणी नंतर होता कम्प्लीट द फॉलोइंग विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. या ठिकाणी अप्रोप्रिएट फ्रेज जी आहे तुम्हाला एक वापरून दाखवली बघा. इफ यू कॅनॉट बी अ फाईन बी अ स्कर्व. हे आपण भरून घेतलंय, सोडवून घेतलंय. या ठिकाणी कवितेमधूनच शोधायचंय तुम्हाला आणि या ठिकाणी अप्रोप्रिएट फ्रेज लिहायचे आणि पुढे येथे ट्रू फॉल्स लिहायचंय. हे सेंटेन्स जे आहे ते खरं आहे की खोटं आहे. पुढचं जे आहे हे पण हे अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. पान नंबर 5 वर नव्यानेच अभ्यासलेला आहे. कदाचित या परीक्षेमध्ये चाचणी परीक्षेमध्ये 4 मार्काला
येऊ शकतो. दुसरी कविता असू शकते ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. हे जे मुद्दे दिलेले असतात त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. ठीक आहे. आता इथे टायटल ऑफ द पोएम आपल्याला काय होतं, टायटल ऑफ द पोएम इंटू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा काय लिहायचंय, बी द बेस्ट. हे काय आहे, टायटल ऑफ द पोएम. बस एवढंच लिहायचं, जास्त काही लिहायची गरज नाही. द पोएम इज रिटन बाय, कोणी लिहिली आहे बघा कविता, कोण आहे इथे लिहिणारा, याला आपण काय म्हटलं होतं, जो कविता लिहितो त्याला काय म्हणतात, पोएट. हा कोण आहे मग, डग्लस मोलॅच. याचं नाव त्या ठिकाणी इथे तुम्हाला लिहायचं आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला मग पोएटचं नाव लिहायचं. द पोएम हॅज स्टांजाज आणि स्टांजाज लाईन. आपण मोजले होते स्टांजा, किती स्टांजा होते, 4. आणि लाईन्स पण किती होते एका स्टांजामध्ये, 4. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजाज आर, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजाज आर. हे बघा आता इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे नाहीयेत. हे बघा, हिल, रील, ग्रास आणि बास. पहिल्या ओळीमध्ये असलेला शब्द आणि तिसऱ्या ओळीमध्ये फर्स्ट अँड थर्ड. रायमिंग कुठे कुठे आलेले आहे, पहिली फर्स्ट अँड थर्ड. अशा प्रकारे रायमिंग आलेले. म्हणून मग याचा रायमिंग स्कीम जी आहे ती आपण बघितली होती, ए बी. द पोएट कंपेअर बिग थिंग विथ द, कवीने छोट्याशी तुलना कशाशी केली आहे, स्मॉलची. छोट्याकडून द पोएट कंपेअर्स बिग थिंग विथ स्मॉल किंवा लिटल. त्याच्यानंतर डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आता कोणता शब्द इथे या ठिकाणी सारखा रिपीट झालेला आहे विद्यार्थिनींनो, कोणता शब्द रिपीट झालाय बघा बरं, बी. हे बघा इथे बी इज द रिपीटेड वर्ड इन द पोएम. मग या ठिकाणी द वर्ड रिपीटेड, बी इज रिपीटेड, बी द बेस्ट. द लाईन दॅट आय शॅल ऑलवेज रिमेंबर, म्हणजे कोणती ओळ तुमच्या कायम लक्षात राहण्यासारखी आहे, बी द बेस्ट. आता याचं जे उत्तर आहे प्रत्येकीचं वेगवेगळं येऊ शकतं, पण ज्याच्यातून आपल्याला मॉरल सांगितलेलं आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात राहणारी ओळ म्हणून लिहायची. समजलं. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम या 7 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला 4 गुण नक्कीच मिळतील. या ठिकाणी आपल्याला एक कविता त्यांनी दिलेली होती, त्याचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम तुम्ही काय करायचं होतं विद्यार्थिनींना, वहीत लिहायचं. तर हेच पॉइंट्स घ्यायचे. पोएम कोणती आहे ही, लिटल ड्रॉप ऑफ वॉटर. त्याचे पोएट कोण आहे, बाय जुलिया फ्लिचर कार्ने. F कार्ने लिहिलं तरी पण चालेल ना. त्याच्यानंतर द पोएम हॅज किती स्टांजा आहे, 2 स्टांजा. मग इथे 2 आणि ओळी किती आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 ओळी. तर अशा प्रकारे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम तुम्ही काय करायचंय, या कवितेचं वहीमध्ये लिहिलेलं असणार. म्हणजे आपण हे सुद्धा अभ्यासलेलं आहे पान नंबर 5 वरचं. त्याच्यानंतर पान नंबर 6 हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी बघा 1.2 चिटचॅटचे प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर गोष्टीची पुस्तकं तुम्ही जर वाचलेली असतील नसतील तरी तुम्ही, मी सांगितलं होतं तुम्हाला की काय करून ठेवा, नावं पाठ करून ठेवा. त्याच्यामधला हिरो कोण आहे, आता छोटे छोटे आपण जर घेतले तर लक्षात राहण्यासारखे आहे. उदाहरणार्थ आपण इथे घेतलेलं होतं आयर्न बॉय, किंवा रामायण महाभारतामधले जर तुम्ही वाचलेले असेल, ज्या गोष्टी, श्यामची आई असेल याच्यामध्ये साने गुरुजी. पुढे हे दिले होतं कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. हे अल्टरनेटिव्ह तुम्ही काय करायचे, 3 शब्द दिले, याच्यातून योग्य शब्द ह्या गाळ्या जागी लिहायचा आहे. लायन आर कॉल्ड डॅश ऑफ द जंगल, काय म्हणतात त्याला, जंगलचा राजा म्हणतात, म्हणून इथे किंग उत्तर आहे. लायन्स बिगिन टू द डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल. आता इथे
डॉग फॅमिली येईल का, हॉर्स फॅमिली येईल का, नाही, त्याला आयाळ असते म्हणून मग ते कॅट फॅमिलीमध्ये येतो. लायन्स आर डॅश ॲनिमल्स, कशा प्रकारचा आहे तो, कार्निवरस आहे की हेबिवरस आहे की ओमनिवरस आहे. आता तो मांसभक्षी आहे म्हणून मग त्याला काय म्हणतात, हेबिवरस. पुढे डॅश लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लायनेस डू नॉट हॅव इट. अर्थात पुरुष सिंहाला त्याच्या मानेभोवती काय असते, आयाळ म्हणतो बघा त्याला आपण, तर ते पुरुष सिंहाला असते. अ ग्रुप ऑफ लायन इज कॉल्ड, जे ग्रुपने जंगलामध्ये संचार करतात त्यालाच काय म्हणतात, फ्लोक हा पक्ष्यांसाठी वापरतात, प्राईड नाही येणार, मग काय येईल, झुंड. हर्ड म्हणजे काय, झुंडने ते निघतात. सिंह जे जंगलामध्ये भटकतात ते एकटे कदाचित जातात, पण ते शिकार करण्यासाठी कशाने, कळपाने, झुंडचे झुंड म्हणतात त्याला, हर्ड म्हणतात. लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर, जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हाच ते अटॅक करतात. जर त्यांनी जेवण करून जर ते तृप्त असतील तर ते पुन्हा खात नाहीत. विद्यार्थ्यांनो, हे प्राण्यांना कोणी शिकवत नाही, पण निसर्ग नियमानेच चालणारे हे प्राणी असतात. तो जेव्हा भुकलेला असतो तेव्हाच तो काय करतो, शिकार मिळवण्यासाठी अटॅक करत असतो. हे पण आपण पाहिलेलं आहे पान नंबर 6 वरचं. त्याच्यानंतर हा धडा पण आपण शिकलेलो आहोत, तर त्याच्यावरचा इंग्लिश वर्कशॉप जो आहे तो मॅच द पेअर, या सुद्धा तुम्ही त्याचा अर्थ वहीमध्ये लिहिलेला असणार आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी, हे सुद्धा काय करायचंय, पिक आउट अ करेक्ट ABC इन बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मीनिंग. इथे मीनिंग दिलेले आहेत ते लिहायचे. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द दिलेले आहे, काइंडचे ऑपोजिट, स्लेवचे ऑपोजिट, पनिशमेंट धड्यातूनच शोधायचे, लिहायचे. आपण सोडवून घेतलेली ही ऍक्टिव्हिटी, म्हणजे याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतील. पान नंबर 10. त्याच्यानंतर हे आहे ऑक्झिलरी वर्ब. आपण ऑक्झिलरीज शिकलेलो आहोत डिटेल्समध्ये, ते बघा, वाचा आणि अभ्यास करा. प्रायमरी ऑक्झिलरी कोणती आहे, मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहे, त्याचे चार्ट मी आखून दिलेला होता, तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर 1.3 ट्री आर द काइंडेस्ट थिंग आय नो, ही चिटचॅट हॉवरवरची आपण सोडवलेली होती. ही पोएम आहे, ही कविता, ही पण तुम्हाला आता परीक्षेसाठी आहे. हे पण ॲप्रिसिएशन लिहू शकतो. हा वर्कशॉप आपण सोडवला, रायमिंग वर्ड्स. त्याच्यानंतर हे क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड, कोणत्या ओळी आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे पान नंबर 15 वरचा, हे कन्व्हर्सेशनच्या स्वरूपामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर इथपर्यंतचा विद्यार्थिनींनो पान नंबर 15 पर्यंतचा पोर्शन तुम्हाला आहे. तर स्टे होम, स्टे सेफ.